आता तुमच्या घरात पण अशा मोठ्या मिरच्या असतील ना, तर तुम्ही पण एकदा अशा भरलेली मिरची नक्की एकदा ट्राय करून बघा, एक नंबर लागते. तर बघा, हा घास बघून लागली का नाही भूक, तर सगळ्यात आधी काय करायचं, त्या हिरव्या मिरच्या आहेत का नाही त्या सगळ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि मधून असं त्याला कट करून घ्यायचं. तर मिरची चांगली बघून घ्यायची आणि चांगली अशी कट करून घ्यायची. आता आपण ह्याच्यासाठी एक मसाला काढणार. तर शेंगदाण्याचा कूट, बारीक चिरलेला कांदा, हळद, धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट आणि आपलं चवीनुसार मीठ टाकायचं, कोथिंबीर बारीक चिरलेली, थोडंसं पाणी टाकायचं आणि हा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा. आता हा मसाला मिरच्यांमध्ये चांगला भरून घ्यायचा. तर सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला भरून झाला ना की गॅसवरती एक पॅन ठेवायचं, त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकायचं, त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता, टेचलेला लसूण टाकायचा आणि लसूण चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. आता भरलेली मिरची टाकायची आहे, उरलेला सगळा मसाला टाकायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता चवीनुसार मीठ टाकायचं. हे चांगलं एकदा मिक्स करून झालं ना की थोडा पाण्याचा शिंतोडा टाकायचा आणि झाकण ठेवून 10 मिनटं आपली भाजी शिजवून घ्यायची. तर तयार आहे आपली भरलेली मिरची. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा.